रोहित कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं ओव्हर द विकेट मारा करता पंचाच्या डाव्या बाजूने. स्लोअर वन मारा ऑन द टो, चेंडू ऑन साईडला प्लेस करतायत. चेंडू तो लॉंग ऑनचा खेळूला यावं लागते चेंडू उचलण्यासाठी. क्षेत्राशी तो पण चेंडू कव्हर करतील तोपर्यंत एकच धाव मिळते. सांग मला नाव. धाव संख्या 1 आणि धाव संख्या पुढे सरते धाव फलकावरती 2. दोन्ही फलंदाज आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. धाव संख्या धाव फलकावर 2. रोहित ओव्हर द विकेट. हा चेंडू शॉर्ट पिच ब्युटिफुल स्ट्रोक ड्राईव्ह केला चेंडू हाफ वॉली करून आणि तो पण चेंडू कव्हर करून फेक तोपर्यंत एकच धाव. ऑफ स्टंपच्या थोडेसे बाहेर स्टेप आउट झाले आणि चेंडूला हाफ वॉली करून अप्रतिम दर्जेदार फटका दाखवला. क्रिकेटचं सौंदर्य दाखवत असताना अमोल मात्र आपल्या अकाउंटमधून अजून एक धाव अंकित करतोय आणि धाव संख्येला आकार धाव फलकावरती 3. षटक पहिल्या मार्गस्थ असताना अरे ते पॉवर प्ले नाहीये. सर्व खेळाडू तुम्ही पाहू शकतात बाउंड्री लाईनवर पेट्रोलिंग करतायत. हा चेंडू ऑप्शन थोडासा बाहेर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. हलक्या हाताने बॉटम हँडचा वापर करून चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बघा ड्रिल करून दाखवते चेंडू मला कसा खेळायचा होता पण पूर्णपणे इथे बीट होता. चेंडू मागे निघत होता. डॉट बॉल निर्धाव चेंडू. आज जमीर आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे. दिस इज सरप्राईज करणं दिले सुद्धा नाहीये मैदानावर कारण मला जमीरने सूचना दिली मला माहिती दिली की आज त्याला सुट्टी नाहीये त्यामुळे तो आपल्याला संघात पाहायला मिळत नाही. पण निश्चित म्हणणे की विक्रोली संघासारख्या संघाचा एक दर्जेदार खेळाडू आहे. येणारा इतिहास असा खेळाडू लिहिणार असा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट. ऑफस्टमच्या शफल ऑन साईडला फक्त प्लेस करतायत. वारंवार ब्लॉक होलमध्ये ओव्हरपिच चेंडू या चेंडूची आखणी केली जाते गोलंदाज रोहित कडून आणि दरम्यान अजून एक धाव इथे मात्र अंकित होते धाव फलकार. एकूण धाव संख्या धाव फलकावरती ती 4. षटक पहिला मार्गस्थ असताना गोलंदाज रोहित याचं 6 षटकांचा सामना त्यामुळे निश्चितच थोडीशी संत सुरुवात आहे विक्रोलीच्या माध्यमातून पण निश्चितच एक आक्रमक फलंदाजी सुद्धा त्यांच्याकडे अजूनही आहे. स्ट्राईक एंडला संघ नाही घेतो तो अमोल. ओव्हर द विकेट अमोलसाठी. हा चेंडू पुन्हा ड्राईव्ह केला कार्पेटच्या मध्ये चेंडू जातो तो डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये क्षेत्ररक्षक येतात डीप मध्ये चेंडू उचलण्यासाठी समीर आणि तोपर्यंत संघाच्या खात्यामध्ये अजून एक धाव ऍड होते या शेवटच्या चेंडू. षटक समाप्त होते पहिलं आणि पहिल्या षटकाखेर विदाऊट लॉस स्कोर मूव्ज ऑन 5. पहिल्या षटकाखेर धाव संख्या 5 पाहायला मिळते. चांगली सुरुवात पाहायला निश्चितच पाहायला मिळते की पॉवर प्ले नाहीये पण सर्व खेळाडू तुम्ही पाहताय सगळं डीप मध्ये आहेत बाउंड्री लाईनवर आहेत. ग्राउंड स्ट्रोक जर तुम्ही खेळत तर फटक्यामध्ये ताकद असणं गरजेचं आहे कारण ग्राउंड फील्ड तुम्ही पाहताय आउटफील्ड हे पूर्णपणे ग्रास आहे त्यामुळे चेंडू थोडासा जमिनीलगत जात असताना थोडासा हळूवर जाणार आणि हेच पासून मात्र सुरुवात चांगली करून दिली दोन्ही फलंदाजांनी. एक बाजूने अमोल आणि एका बाजूने योगेश. संघाच्या धाव संख्येला आकार देत धाव फलकावर एका षटकाखेर 5. पहिलं षटक आपण पाहिलं गोरेगावच्या रोहितने पहिला षटक हाताळलं आणि पहिल्या षटकात त्यांनी फक्त 5 धावा खर्च केला आणि पाहूया नवीन षटक कोण घेऊन येतोय गोरेगाव बॉईज या संघाच्या माध्यमातून. देवांश नवीन षटक घेऊन येत आहेत. गोरेगाव बॉईज याच विभागातला हा स्वागत करत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून मी पाहिलं विपुल रांका, निलेश काटे, प्रवीण कोठारी आणि राकेश शर्मा यांच्या माध्यमातून स्पर्धेला मी सुरुवात केली. उद्घाटन केलं या स्पर्धेचं आणि त्यानंतर ही स्पर्धा सुरुवात करण्यात आली. बरोबर 10:30 मिनिटांनी पहिला चेंडू पडला. आमच्या ऑफिशियल्स मैदानावर आहेत प्रवीण पीसी पाटील आणि त्याचबरोबर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत कल्याणी गोरपडे. ओव्हर द विकेट लेफ्ट आर्म राऊंड विकेट. बॉटम हँडचा वापर चेंडूला मात्र असं वाटत की ऑफ स्टंपचा थोडासा मार्ग होते कट करण्याचा प्रयत्न होता पण चेंडू आतमध्ये आणतायत. लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतायत देवांश पंचांच्या डाव्या बाजूने. स्ट्राईक एंडला संघ नाही घेतो अमोल. धाव संख्या धाव फलकावर या दुसऱ्या षटकात विदाऊट लॉस 5. शॉर्ट कव्हरला एक खेळाडू उभा आहे. शॉर्टची लिमिट ऑफ. हा चेंडू लॉफ केलाय गॅप मध्ये काढण्याचा प्रयत्न क्षेत्रात सज्ज आहेत आणि जो पण चेंडू कव्हर करतील चांगला फटका होता. रीड केलं चेंडूला व्यवस्थितरित्या आणि नंतर फटका आपला एक्झिक्यूट केला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. एक्स्ट्रा कव्हर कव्हर पॉइंट डीप मध्ये क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे मिहीर. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते. धाव संख्या आता मात्र पुढे सरकते या षटकामध्ये. धाव संख्या धाव फलकावर 6. क्षेत्ररक्षक बदलत आहेत. शॉर्ट मिड ऑफचा खेळाडूला सरकवत आहेत ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर येतोय. यष्टीच्या मागून यष्टीरक्षक इशारा देतोय थोडंसं मागे यायचंय. ऑन साइड तुम्ही पाहिलं एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. स्क्वेअर लेग आहे मिड विकेट आहे आणि ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन वाईडिश लॉंग ऑन असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. या ठिकाणी खेळाडू उभा आहे. धाव संख्या धाव फलकावर 6. स्ट्राईक एंडला योगेश. लेफ्ट आर्म राऊंड थांबून लास्ट मुवमेंटला बॅटचा फेस ओव्हर करून कट करण्याचा प्रयत्न होता कारण तो गॅप आहे तो गॅप शोधायचा प्रयत्न करतात. बॅकवर्ड पॉईंटला खेळाडू डीप मध्ये एक पेट्रोलिंग करतोय बाउंड्री लाईनवर आणि त्याच्या बाजूने हा चेंडू काढायचा प्रयत्न होता. चेंडू निर्धाव डॉट बॉल.
कल्याणी घोटपडे जे मुख्य पंचांच्या भूमिकेत आता या एंडला पंचांच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळत आहेत. स्क्वेअर लेगला पंचायत PC पाटील, प्रवीण पाटील, पंचांशी स्वतः योगेश येऊन वार्तालाप करतोय. ही इज ऑल्सो प्रोफेशनल क्रिकेटर. व्यावसायिक संघ सुद्धा आहे त्यांच्या माध्यमातून तिथं परफॉर्मन्स देताना आपण त्यांना पाहिलेला आहे. त्यांचा ऑफिशियल संघ आहे तर लेफ्ट आर्म राऊंड योगेश साठी. हा चेंडू समोर खेळते, स्ट्रेट ड्राईव्ह, कार्पेटच्या मध्ये चेंडू जातो तो लॉंग समोर, स्क्रीनच्या समोर चेंडू कव्हर करण्यासाठी येते क्षेत्ररक्षक तिथे विशाल, आणि तोपर्यंत योगेशच्या बॅटमधनं अजून एक धाव इथे अंकित होते. आतापर्यंत या षटकात जर तुम्ही पाहिलं तर फक्त 2 धावा या गोलंदाज देवांशने दिलेल्या आहेत या षटकामध्ये. त्यामुळे धावसंख्या झाली धावफलकावरती 7. 7 रन ऑन द बोर्ड. लेफ्ट आर्म राऊंड लीडिंग एज हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथे चेंडू खाली येते, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि फलंदाज बाद. गुड कॅच. मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन सोनिया एक बात समझिए, डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है. फलंदाज बाद होते, संघाने एक तंबूत परततोय अमोल. तर तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याचा तो मनीष सिंग. अमोलला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण क्षेत्ररक्षकला व्यवस्थित रीड करू शकले नाही, फिल्डिंग रीड करू शकले आणि निश्चितच क्षेत्ररक्षकाच्या हातात बरोबर चेंडू जातोय मिहीरच्या हातामध्ये. मिहीरच्या हातात नाही पहिला जेल आणि गोलंदाज देवांशला पहिलं यश मिळतंय. लेफ्ट आर्म राऊंड अमोल. हा चेंडू लास्ट ओव्हरला बॅटचा कट केला चेंडू तो डीप मध्ये बॅकवर्ड पॉईंट त्यांना तो पण चेंडू कव्हर करतील, फेक करतील, कॉल दिलाय पण नकार देत आहे स्ट्राईक एंडकडनं मनीष. अर्ध्या क्रीजच्या सुद्धा पुढे निघून गेले होते आणि त्या मुवमेंटला मात्र या शेवटच्या चेंडू फक्त एक धाव अंकित करतोय. स्ट्राईक स्वतःकडे रोटेट करतोय तो फलंदाज योगेश आणि धावसंख्या धाव फलकावर 8. पहिलं षटक तुम्ही पाहिलं 5 धावा पाहायला मिळाल्या आणि दुसऱ्या षटकात अप्रतिम अचूक टप्प्यावर गोलंदाजी, लेफ्ट आर्म राऊंड विकेट, जो चेंडू अँगल होऊन येत होता आणि त्या मुवमेंटला फक्त या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केला आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या संघनायकाला त्यांनी तंबूत पाठवलं गोलंदाज देवांशने. यशस्वी षटक म्हणे कारण षटकात फक्त 3 धावा आल्यात. धावसंख्या धाव फलकावर 8 एका गड्याच्या मोबदल्यात. CFA ट्रॉफी सन 2016 चिंतामणी फ्रेंड्स असोसिएशनच्या माध्यमातून हे तुम्हाला हा चषक तुम्हाला पाहायला मिळतोय. चिंतामणी फ्रेंड्स असोसिएशन ट्रॉफी 2016 समृद्धी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यांचे सर्व व्हॉलंटियर्स आमचे पदाधिकारी मान्यवर विपुल रांका, निलेश काटे, प्रवीण कोठारी, राजेश पाटील, श्री नाईक, अल्ताफ सलोत, अँथोनी जोसेफ, राकेश शर्मा आणि श्री अजय सिंग यांच्या माध्यमातून तुम्हाला या स्पर्धेचं अप्रतिम आणि दर्जेदार आयोजन पाहायला मिळते. सगळ्यात महत्त्वाचं की प्रबोधन क्रीडा भवन इथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण भल्या भल्या खेळाडूंचा भल्या भल्या संघांचा इथे कस लागतो अशी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज येतात ते रोहित पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी. आपल्या स्पेलमधलं अजून एक षटक ओव्हर द विकेट. फुल टॉस आहे, चेंडू ऑन ड्राईव्ह करायचा होता पण चेंडू आउटसाईडला घेऊन जातो बॅकवर्ड पॉईंटला, क्षेत्र तिथे सज्ज पण चेंडू कव्हर करतील पण तोपर्यंत योगेशच्या बॅटमधनं एकच धाव येते आणि स्ट्राईक रोट येते धावखुरा फलंदाज मनीषकडे. मनीष येतो पहिल्यांदाच आपलं अकाउंट ओपन करण्यासाठी. पंचांकडनं गार्ड घेत आहेत PC पाटील यांच्याकडून आणि पहिल्यांदाच स्ट्राईक एंडला येते. धावसंख्या धाव फलकर एका गड्याच्या मोबाईलला येते ती समीर जाधव जे आमचे ऑफिशियल्स आहेत गुणसंख्या आम्हाला सांगतायत. धावसंख्या दिली धाव फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात 9. सज्ज होतोय रोहित आपल्या स्पेन मधला अजून एक षटक घेऊन. ओव्हर द विकेट. हा चेंडू क्लीन बोल्ड ओव्हर पिच चेंडू होता, रीड करू शकले नाही आणि एक्झॅक्टली चेंडू लँड होऊन सरळ वेग घेतो एसटीचा, फलंदाज बाद. थँक्यू.
मग हीच म्हटलं की भल्या खेळाडूंचा भल्या संघांचा इथे कस लागतो तेच तुम्हाला चित्र पाहायला मिळालं की मनीष कडनं मात्र खूप मोठी अपेक्षा होती म्हणूनच संघाने त्याला तिसऱ्या क्रमांकावर पाडलं फलंदाजी करण्यासाठी पण मात्र अपेक्षा भंग करतोय कारण ओव्हरपिच चेंडू होता चेंडूला मात्र ऑन ड्राईव्हला ढकलून चेंडूला मात्र स्ट्राईक रोटेट करायचं होतं पण तसं झालं नाही चेंडूला मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र तंबूत परततोय कुठलीही धावसंख्या न नोंदवता तंबूत परततोय तो मनीष 2 गडी बाद होते धावसंख्या दाफलकर एकेरी अंकामध्ये 9 पाहायचं चौथ्या क्रमांकावर येतोय नवीन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी बॅट्समॅन रवी संदीप जाधव नवीन येथे फलंदाज मैदानावर चौथ्या क्रमांकावर संदीप यादव आज नवीन चेहरे निश्चितच पाहायला मिळतात जमीर स्वतः रेस्ट करतायत ऍज अ 13th प्लेअर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये दिलेशची कमतरता निश्चित मला थोडीशी जाणवते मैदानावर 2 गड्यांच्या मूल्यात धावसंख्या दाफलकावर 9 रोहितला मिळणार हे पहिलं यश आहे गोलंदाज आहे ते रोहित ओव्हर द विकेट हा चेंडू ड्राईव्ह केल्याशिवाय तिथे सज्ज होते पण तिथे मात्र चुका होत्या त्या खेळाडूकडून इन रेड कॅप संतोष स्वतः संघनायक आहेत संघनायकांना चुका इथे होत आहेत पण संघनायक असल्या निश्चितच तो कोणाला बोलू शकत नाही स्वतःवर मात्र थोडासा नाखुश आहे कारण ते झेल होते बरोबर हातामध्ये होता पण तिथे मात्र चेंडू ग्रिप करू शकला नाही झेल तिथे सुटतोय आणि मात्र स्ट्राईक रोटेट होते पुन्हा एकदा योगेशकडे धावसंख्या आता मात्र पाहायला मिळते ती दुहेरी अंकामध्ये या तिसऱ्या षटकामध्ये 10 लॉस ऑफ 2 विकेट संदीप यादव नवीन फलंदाज आहेत ते मैदानावर चौथ्या क्रमांकावर ओव्हर द विकेट शॉर्ट पिच आहे ऑन साइडला पूल केलाय शॉर्ट पूल क्षेत्र पण चेंडू कव्हर करतील फेक करतील तोपर्यंत इथे मात्र एकच धाव योगेशच्या खात्यामध्ये प्रसाद एक्झॅक्टली स्कोर द विकेट उभे होते आणि चेंडू कव्हर करेपर्यंत तोपर्यंत एकच बघा ड्रिल करून दाखवते तो गॅप तिथे शोधायचा प्रयत्न होता पण त्या गॅप मध्ये चेंडू काढणं खूपच जिकिरीचं काम आहे मुश्किलीचं काम आहे कठीण काम आहे कारण 3 खेळाडू तुम्ही पाहतात पेट्रोलिंग करतात ऑन साइडला डीप मध्ये एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आहे स्कोर द विकेट एक खेळाडू उभा आहे आणि एक मिड विकेट आणि आमच्या समोर संघनायक येतोय तो संतोष ओव्हर द विकेट हा चेंडू हवेमध्ये ब्युटिफुल स्ट्रोक जबरदस्त टायमिंग चेंडू सीमारेषा बाहेर प्रबोधन षटकार क्या बात आहे लाजवाब फलंदाजी आपलं अकाउंट ओपन केलं एक धावाने निश्चित पुढच्या चेंडूवर जबरदस्त समाचार रोहितच्या चेंडूवर षटकार ओव्हर द विकेट हा ब्लॉकर मध्ये चेंडू होता व्हेरी गुड लर्निंग प्रोसेस पुढच्या चेंडूवर लगेच फलंदाज त्याने शांत केलंय पुढच्या चेंडू फलंदाज जागर बांधून ठेवलंय ज्याप्रमाणे पहिला ओव्हरपेच चेंडू होता बरोबर चेंडू समोर स्क्रीनच्या समोर खेळून काढला आणि एक षटकार वसूल केला धावसंख्या दाफलकर स्थाने निश्चितच पुढे सरकली धावसंख्या दाफलकर पाहायला मिळते आम्हाला सांगताय समीर जाधव एकूण धावसंख्या दाफलकर देते 3 षटकाखेर 17 रन ऑन द बोर्ड लॉस ऑफ ओनली 2 विकेट्स सलामीचा फलंदाज तंबूत परतले संघनायक तो अमोल त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर येते ते म्हणजे योगेश अजूनही मैदानावर योगेशकडनं खूप मोठी अपेक्षा आहे कारण दिलेश जर मैदानात नसेल दिलेश संघामध्ये नसेल तर जबाबदारी असणार ती योगेश कारण योगेश त्याप्रमाणे अप्रतिम फलंदाजी करतोय मैदानावर तिसऱ्या क्रमांकावर आले ते म्हणजे मनीष सुद्धा पहिल्या चेंडूवर बाद झाले तंबूत परतले क्लीन बोल्ड त्रिफळाचित आणि चौथ्या क्रमांकावर मात्र संदीपने अप्रतिम परफॉर्मन्स दिला आतापर्यंत एक षटकार एक सिंगल एकूण 7 या धावसंख्या खेळतोय वैयक्तिक धावसंख्या 7 आणि संघाची धावसंख्या 3 षटकाखेर 17 3 षटकांचा खेळ संपलाय तुम्ही जर पाहिलं तर सरासरी मेंटेन केली प्रति षटकामागे ती म्हणजे 5.66 मगाशीच म्हटलं की आउटफील्ड पूर्णपणे ग्रास आहे मैदानावर कारण स्पेसिफिकली जर या मैदानाचा विचार केला तर या मैदानावर जास्तीत जास्त लेदर क्रिकेट खेळलं जातं गोलंदाज पुन्हा देत आहेत गोलंदाजी करण्यासाठी देवांश यशस्वी गोलंदाज समोर खेळत आहेत लॉंग ऑफला चेंडू जातो क्षेत्रात तिथे सज्ज आहेत चेंडू कव्हर करतील डीप मधून हर्षद कधी येतोय पहिल्यांदा चेंडू येतोय पण तोपर्यंत एकच धाव योगेशच्या खात्यामध्ये धावसंख्या 1 ने पुढे सध्या ती 18 धावसंख्या 2 गाड्यांच्या मोबदल्यात स्ट्राइक खेळला तो फलंदाज संदीप यादव प्लेइंग इंडिव्हिज्युअल स्कोर ऑन 7 in 2 balls लेफ्ट आर्म राउंड समोर खेळत आहेत क्षेत्राच्या डोक्याने चेंडू फ्लाय होतोय कॉमेंट्री बॉक्सच्या वरती अजून एक गगनचुंबी प्रबोधन षटकार
संदीपच्या बॅटमधून पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावर सलग त्याच्या गतीने ती 24 या धावसंख्येवर. 24 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. देवांश लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा गगनपती गगनचुंबी वॉर शॉट. सी मार्शच्या बाहेर षटकार. लाजवाब फलंदाजी, लाजवाब टायमिंग, समय साधना, फुटवर्क, पळतालित्य अप्रतिम देखणं आणि याचा सगळ्यांचा मेळ पाहायला मिळतो म्हणजे संदीप यादव. व्हॉट अ शॉट. अप्रतिम फलंदाजी आपल्या बॅटमधनं चौफेर फटकेबाजी करतोय. 2 फटके त्याने ऑन साइडला दाखवले, एक स्क्रीनच्या समोर आणि एक नंतर वाईडिश लॉंग ऑनला आणि त्यानंतर एक फटका त्याने मात्र लॉंग ऑफला दाखवला. अप्रतिम फटका, चांगलं टायमिंग पाहायला मिळालं आणि अजून एक षटका त्याने वसूल केला. तर सुप्रीमो चषक सन 2016 या स्पर्धेचं निश्चित आजपासून तुम्हाला सुरुवात पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धेचं अप्रतिम ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करू शकाल. तर पंच चेंडू मागतायत. आमच्या ऑफिशियल विनंती करतो आमच्या आयोजकांना की चेंडू सुपूर्द करायचा आहे पंचांकडे. 13 एप्रिलला म्हणजे या स्पर्धेचा 4थ्या दिवशी ही स्पर्धा जेव्हा सुरू होईल तेव्हा विजयदुर्ग स्पोर्ट्स सँडी एसपी विरुद्ध साईसागर मुंबई हा सामना तुम्ही एन्जॉय करू शकाल. 17 तारखेला 7 वाजता, 13 तारखेला 7 वाजता. त्यानंतर 13 तारखेला अजून एक सामना आहे तो म्हणजे क्वालिफायर राऊंड वर्सेस विक्रोलिन्स. जो संघ तुम्ही पाहताय फलंदाजी करतोय त्या संघासमोर एक संघ येतो म्हणजे क्वालिफायर राऊंड. जे 16 संघ आहेत त्या 16 संघांमधून एक संघ येणार क्वालिफायर मधून आणि त्यामध्ये तो संघ खेळणार तो विक्रोलिन्स संघासमोर. त्यानंतर 15 तारखेला एक सामना सुटतोय 7 वाजता. राजेंद्र स्पोर्ट्स म्हणजेच संतोष बण यांचा संघ आणि त्यांच्या संघासमोर आहे तो म्हणजे दांडी स्पोर्ट्स क्लब हा संघ त्यांच्यासमोर परफॉर्मन्स देतोय. त्यानंतर 15 तारखेला अजून एक सामना आहे 8:30 वाजता. वैष्णवी हरिओम रायगड विरुद्ध ZI 11 मुंबई हा सामना सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकाल. अजून काही लॉट्स तुमच्या समोर आणू इच्छितो थोड्या वेळात, पण वळूया मैदानाकडे. आपण सामने ते सुरू होतोय. एक षटकाराने अजून एक धावसंख्या निश्चित पुढे सरते धावफलकावरती 30 या धावसंख्येवर. 3 षटका अखेर 5.66च्या सरासरीने फक्त 7 धावा धावफलकावर आल्या होत्या 2 गाड्यांच्या मोबदल्यात. पण 4थ्या षटकामध्ये गिअर चेंज करतो आपल्या संघासाठी तो खास करून फलंदाज संदीप यादव. वॉट क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळते त्याच्या बॅटमधनं. 3 षटकार आतापर्यंत वसूल केलेत. दिवांश हा चेंडू आता मात्र कार्पेटच्या माध्यमात जमिनीलगत खेळताची डीप मध्ये क्षेत्रक्षक येतात. डीप मधनं डाब करताचे खेळाडू हर्षद चेंडू उचलतात तोपर्यंत एकच जाम येते आणि बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक रोटेट होते ते योगेशकडे. योगेश वैद्य देतोय स्ट्राईक एंडला. आतापर्यंत एकेरी धावा आतापर्यंत योगेशच्या बॅटमधून आपल्याला पाहिलंय, पण जेव्हा जेव्हा संघाला गरज आहे तेव्हा तेव्हा त्याने मोठे फटके सुद्धा दाखवलेत आणि आपल्या संघासाठी निश्चितच तारणहार म्हणून ठरलाय तो म्हणजे योगेश. योगेश होते स्ट्राईक एंडला. धावसंख्या धावफलकावर 1 ने पुढे सरकते ती 31 या धावसंख्येवर. लॉस ऑफ 2 विकेट इन द 4th ओव्हर. शॉर्ट पिच आहे, समोर खेळतायत. एक्झॅक्टली चेंडू बॉटम एजला लागतोय. हवा तसा चेंडू बॅटवर आलेला नाहीये. एक्झॅक्टली खालच्या भागात चेंडू लागतोय. जास्त मोठा फटका पाहायला मिळत नाहीये. चेंडू जातो तो बरोबर लॉंग ऑन रेंज मध्ये क्षेत्रक्षक येतात डीप मध्ये चेंडू उचलण्यासाठी विशाल आणि तोपर्यंत योगेशच्या अकाउंटला आणि संघाच्या अकाउंटला 1 धाव ऍड होते. धावसंख्या सरकते धावफलकावरती 32 या धावसंख्येवर. त्यामध्ये 3 गगनभेदी गगनचुंबी 3 षटकार तुम्हाला पाहायला मिळते ते खास करून संदीपच्या बॅटमधनं. अटॅकिंग मोडमध्ये खूप चांगली फलंदाजी त्याने आपल्या संघासाठी केली आहे. 32 रन ऑन द बोर्ड इन द 4th ओव्हर आणि षटक घेऊन आला तो स्पर्धेत दुसरं षटक त्याने हाताळलं होतं सामन्यातलं तो म्हणजे देवांश. हा चेंडू पुन्हा ब्लॉक होल. फलंदाजला पूर्णपणे शांत ठेवलंय. अँगल होऊन येत असतो चेंडू कारण एका कोपऱ्यांना गोलंदाजी केली जाते. डाकुरीचा गोलंदाज त्यामुळे एका कोपऱ्यांना गोलंदाजी करताना चेंडू अँगल होऊन येत असतो आणि त्यामुळे फलंदाजाने निश्चितच या षटकात या चेंडूवर त्याने शांत ठेवलंय. षटक समाप्त होते ते 4थं आणि 4था षटकार धावसंख्या पाहायला मिळते. आम्हाला सांगते समीर जातो आमची गुणसंख्याकडे आमच्या ऑफिशियल की षटका मागे धावसंख्या झाली ती 4 षटका ती 32. आता मात्र सरासरी असं म्हणेल की समीर जातो मला सांगतात की सरासरी मेंटेन केली ती प्रति षटका मागे 8 धावांची जी 3ऱ्या षटकाकर 5.67 होती. 17 धावा धावफलकार होत्या आणि त्यामुळे या षटकात जर धावांचा विचार केला तर आतापर्यंत या षटकात 15 धावा फलंदाज खास करून संदीपने वसूल केलेत आणि सरासरी पुढे सरकवली होती प्रति षटका मागे 8 धावा. पहा 4 षटकं संपली. धावसंख्या धावफलकावर 32 आहे. अजून येणारे 2 षटकं म्हणजे स्लॉगवर षटकं डेथवरची षटकं आणि या डेथवरच्या षटकामध्ये कोण येणार गोलंदाजी करण्यासाठी खास करून संदीपच्या समोर आणि त्याचबरोबर योगेशच्या समोर समीर. नवीन षटक घेऊन येतात ते समीर गोलंदाजी करण्यासाठी.
तर ड्रॉज तुमच्या समोर पुन्हा आणू इच्छितो. सुप्रीमो चषकाच्या माध्यमातून अजून काही सामने तुमच्या समोर येत आहेत. 13 तारीख 15 तारीख नंतर आता 14 तारीखचा विचार करूया. 14 तारखेला मराठा पंजाब भिवंडी विरुद्ध प्रेम 11 नागपूर हा संघ येतोय. लेफ्ट आर्म ओव्हर, फुल टॉस एक्झिक्यूट केलाय एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि व्हायचंय फलंदाज बॅक टू द पवेलियन. योगेशची खेळी संपुष्टात. व्हेरी फर्स्ट चेंडू जेव्हा फेस करत असताना त्यांनी शॉर्ट मिड ऑफ रिजन मध्ये त्यांनी झेल सोडला आणि आता सुद्धा त्याने तो झेल सोडलाय. पण तो क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे आणि सुद्धा तोच खेळाडू आहे संगनायक. 2 वेळा त्याच खेळाडूचा त्याने झेल सोडलाय. हा झेल तुम्हाला निश्चितच महागात पडू शकतो कारण संदीपने खूप चांगली फलंदाजी केली आहे. विलास अनुभवी पुराणा चावल चेंडू बॅकवर्ड्स करलेला ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक लक्ष नाहीये आणि तोपर्यंत 2दा वसूल करणार विलास. व्हेरी गुड रनिंग. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड्स करलेल्या डीप मध्ये उभे आहेत. देवांश कॉन्सन्ट्रेशन महत्वाचं आहे. एकाग्रता कॉन्सन्ट्रेशन अजिबात लक्ष नव्हतं चेंडूवर. चेंडू एक्झॅक्टली कुठे येतोय आणि त्यामुळे विलासला आपलं अकाउंट ओपन करताना 2 धाव इथे मिळाल्यात आणि 2 धावसंख्या पुढे सरकतोय धावफलकावरती 35 या धावसंख्येवर. 35 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. हा चेंडू शफल खेळायचा प्रयत्न. जोरदार अपील, स्ट्रॉंग अपील आणि फलंदाज बॅक टू द पवेलियन. लेग बिफोर विकेट. Thank you. The next batsman at 6 number करण. नवीन फलंदाज येतोय करण मैदानावर. विलासने आपलं अकाउंट ओपन केलं 2 धावेने आणि 2 चेंडूत त्याने फक्त 2 धाव वसूल करून तंबूत परतला. लेग बिफोर विकेट. पंचाने त्याला बाद ठरवलं कारण एक्झॅक्टली यष्टीच्या समोर पाहिले गेले आणि त्यामुळेच पंचाने त्यांना बाद ठरवलं. जोरदार अपील झालं होतं गोलंदाज समीर कडून जो डावकरना गोलंदाजी करतोय पंचांच्या उजव्या बाजूने डाव्या हाताने. तर पहिला सामना आजच्या दिवसातला तुम्ही पाहता एन्जॉय करतात तो म्हणजे समृद्धी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून आयोजित चिंतामणी फ्रेंड्स असोसिएशन चषक सन 2016. फर्स्ट मॅच बिटवीन विक्रोलियन्स वर्सेस गोरेगाव बॉयज. त्याने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारले गोरेगाव बॉयज संघाने. संघनायक ते संतोष परेला त्यांच्याकडनं 2 झेल आता आपण पाहिलेत सुटलेत त्यांच्याकडून. लेफ्ट आर्म विकेट. हा चेंडू ऑन साइडला लो फुलटा चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे आहे पण चेंडू डीपने चेंडू कव्हर करून फेक करतील गणेश. तोपर्यंत करणने आपलं अकाउंट ओपन केलंय आणि या चेंडूवर करणने अकाउंट ओपन करताना धावसंख्येला आकार निश्चितच दिलाय. धाव फलकावर ते 36 या धावसंख्येवर. 4 गडी बाद झालेत आतापर्यंत विक्रोली संघाचे आणि निश्चित म्हणेल की भक्कम परिस्थितीमध्ये आहे आतापर्यंत या 5व्या षटकात. कारण 3 षटकात फक्त 17 धावा असताना चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आहे. हा चेंडू पाहतायत लाईन चुकीचं आहे. रिटर्न क्रीज पॉपिंगच्या बाहेरून चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि पहिल्यांदाच कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्याकडे वळतायत पीसी पाटील आमच्या गुणसंख्या लेखक समीर जाधव यांना इशारा करतात हा चेंडू वाईड आहे. पहिला चेंडू वाईड. या वाईडची नोंद केली जाते आमच्या ऑफिशियल्स कडून. स्ट्रॅटेजिशियन आमचे गुणसंख्या लेखक समीर जाधव. स्ट्राईक केला संदीप. लेफ्ट आर्म ओव्हर. शॉर्ट पिच चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेर. हातावर नियंत्रण नाही.
चेंडू फेक केली जाते त्याच्यावर नियंत्रण नाही आहे. चेंडू वारंवार ऑप्शनच्या बाहेर. थोडासा अगोदर चेंडू थोडासा खोलवर टप्प्याचा होता पण हा चेंडू शॉर्ट पिच ऑप्शनच्या बाहेर आणि पुन्हा आपण आमच्याकडे वळत आहेत आणि इशारा देतो तो वाईडचा. 2 चेंडू वाईड येत आहेत आणि 2 धाव निश्चित ऍड होत आहेत. धाव संख्या धाव फलकावर 38. 38 रन ऑन द बोर्ड. समीर संदीप साठी फुल टॉस आहे. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू एक्झॅक्टली पाहत आहे एक्झॅक्ट लँड होते सीमारेषे बाहेर. अजून एक षटकार. धाव संख्या धाव फलकावर विक्रोळी संघाची झाली ती 44 धावा. 5 गड्या 5 षटका अखेर. एकूण गडी बाजारात मैदान होते. 4 फलंदाज तंबूत परतले. योगेश परतले तंबूमध्ये. त्यानंतर अमोल, त्यानंतर मनीष आणि संदीप हे 4 खेळाडू तंबूत परतले आहेत. संदीप अजूनही मैदानावर आहे. विलास तंबूत परतलाय. संदीप आणि करण ही जोडी मैदानावर आहे. 5 षटका अखेर धाव संख्या झाली धाव फलकावरती 44. 44 रन ऑन द बोर्ड. तर तुमच्यापर्यंत घेऊन येऊ इच्छितो म्हणजे ड्रॉ, क्रिकेटचं महाकुंभ, महामेळावा, महायुद्ध, सुप्रीमो चषक सन 2016. प्रमुख फेरीला सुरुवात होते ती 13 तारखेपासून. 13 तारखेला सर्वात पहिला सामना सँडी एसपी विजयदुर्ग स्पोर्ट्स विरुद्ध साई सागर यांच्यामध्ये हा सामना खेळला 7 वाजता. त्यानंतर दुसरा सामना असेल तो क्वालिफायर राऊंड. जे 16 संघ इतर संघ आहेत त्या 16 संघाच्या माध्यमातून एक संघ क्वालिफाय पुढे येणार आणि तो फाईट करणार विक्रोळी संघाची. तो दुसरा सामना होईल त्या दिवशी 8:30 वाजता. त्यानंतर 14 तारखेचा सामना आहे तो म्हणजे अशा प्रमाणे मराठा पंजाब भिवंडी विरुद्ध प्रेमनगर नागपूर यांच्यामध्ये सामना होईल. त्यानंतर दुसरा सामना असेल 14 तारखेला तो म्हणजे उमर 11 ट्रिडेंट मुंबई विरुद्ध शांतिरत्न डोंबिवली. हर्षद नवीन षटक. हा चेंडू अपील होत आहे आणि फलंदाज बाद. लेग बिफोर विकेट. तुम्ही पाहू शकाल सुनील 11 गोवा यांच्या माध्यमातून. हर्षद हा चेंडू ऑन साइडला बुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्रक्षेत्र इथे जो पण चेंडू कॉर्गन फेक करतील इथे मात्र अपील झालं होतं. मात्र चेंडू एक्झॅक्टली एसटीवर लागत नाहीये त्याच्या बाजून चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत एकदा वसूल होत आहे चोरट्या स्वरूपाची. संदीप पवार एक शैलीदार गोलंदाज आणि आता मात्र येतात ते फलंदाजी करण्यासाठी. त्यांनी आपलं अकाउंट ओपन केलं संदीप पवारने एका धावेने. खूप चांगले लेदर क्रिकेटर सुद्धा आहेत संदीप पवार आणि त्यांनी आपलं अकाउंट ओपन केलं. धावसंख्या धावफलक 1 ने पुढे सरते ती 45 या धावसंख्येवर. 45 रन ऑन द बोर्ड इन द लास्ट ओव्हर. लॉस ऑफ 5 विकेट्स. अर्धा संघ तंबूत परतलाय शेवटच्या षटकात. पुन्हा त्याच्यावर लॉफ केला. वॉट अ शॉट. ब्युटिफुल कनेक्शन. जबरदस्त ताकद आणि षटकार. त्याचबरोबर 16 तारखेला जो सामने होणार आहेत ते एकूण 4 संघ आहेत एकमेकांसमोर. एका बाजूने पॅसिफिक व्हेंचर म्हणजे प्रतीक स्पोर्ट्स डिंगडॉंग हा संघ एका बाजूने येतोय. एका बाजूने संघ येतो म्हणजे सुनील 11 गोवा सनम साळगावकर लल्ला यादव यांचा एक संघ येतोय. तो एका बाजूने 7 वाजता सामना तुम्ही एन्जॉय करू शकाल 16 तारखेला. त्यानंतर 16 तारखेला 8:30 वाजता एक सामना होतोय तो म्हणजे तिरुपती सावर्डे चिपळूण विरुद्ध एंजल स्पोर्ट्स कोलकाता. त्यामुळे निश्चितच स्पर्धेच्या सेकंड लास्ट डे दिवशी म्हणजे 16 तारखेला एक दर्जेदार क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळणार. क्रिकेटचं आव्हान काय असतं, क्रिकेटचं तुल्यबळ लढत काय असते हे तुम्हाला 16 तारखेला भरपूर एन्जॉय करता येणार.
आपण वळूया या स्पर्धेकडे. या सामन्यातला शेवट षटक मार्गस्थ येते गोलंदाज हर्षद कडून आणि आतापर्यंत धावसंख्या धावफलकावर 50 कंप्लीट, 51 धावा धावफलकावर. खूपच नाजूक परिस्थितीमधना विक्रम संघाने आपल्या संघाला सावरलंय, खास करून संदीपने. वॉट ऑफ बॅटिंग. हा चेंडू ब्लॉक मध्ये ऑन साईडला प्लेस करताय क्षेत्राच्या गोलंदाज स्वतः येतात चेंडू उचलण्यासाठी आणि तो चेंडू कव्हर करून फेकतील. 2 धावे पूर्ण होणार का? कॉल दिलाय, चुका होत आहेत. गोलंदाज बीट झाला, फिल्डर सुद्धा बीट होत आहे तिथे रोहित, आणि इथे मात्र फलंदाज संदीप मात्र या चेंडूवर 2 धावा वसूल करतोय. धावसंख्येला आकार देतो धावफलकावर तो 53 या धावसंख्येवर. आतापर्यंत संदीपच्या बॅटमध्ये जर पाहिलं झालं तर एकूण 5 षटकार लगावलेत. गगनभेदी, जगनचुंबी, प्रबोधन षटकार संदीपच्या बॅटमधून. वॉट अ स्टान्स. अटॅकिंग मूड मध्ये चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करतायत या शेवटच्या षटकात सुद्धा. हर्षद जे निर्णायक षटक घेऊन आलेत, स्लॉगरचा डेथवरचा षटक, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस आहे, भिरकवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, मिस टाइम स्ट्रोक, लॉंगाचा खेळू चेंडूच्या खाली, पण आता मात्र तंबूत परतावं लागणार. फलंदाज बाद. संदीप तंबूत परततोय, कॅच आउट. वैयक्तिक 35 धावा कुठल्यात, फक्त 9 चेंडू, 388 स्ट्राईक रेटने. वॉट अ बॅटिंग. पॉवर पॅक शॉट पाहायला मिळाले. 388 स्ट्राईक रेट आहे त्याच्याकडे, फक्त 9 चेंडू मध्ये 35 धावा. वॉट अ परफॉर्मन्स. फुल टॉस आहे, भिरकावून दिला, बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू जातोय डीप मध्ये. पाहायचंय पंचांचा काय इशारा होतो, फक्त 2 धाव्यांचा. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाऊन चेंडू लँड होतोय आणि तोपर्यंत हे षटक इथे समाप्त होत आहे. या षटकात एकूण धावा जर विचार केला तर एक षटकार पाहायला मिळाला, एक डबल, अजून एक डबल, त्यामुळे धावा निश्चितच भरपूर पाहायला मिळाल्या. एकूण धावसंख्या धावफलकावर 55 रन, 55 धावा धावफलकावर 5 षटका अखेर. जर सरासरीचा विचार केला, एकूण 6 षटके ते संपलेत आणि सरासरी प्रत्येक षटकामागे मेंटेन केली आहे ती 9.16. ती 3 षटका अखेर 5.66 होती जेव्हा 17 धावा धावफलकावर होत्या. आणि त्यानंतर तुम्ही पाहिलं तर अप्रतिम फलंदाजी केली मैदानावर. 38 धावा 3 षटकात कुठल्यात, खास करून संदीपने अटॅकिंग मूडमध्ये आक्रमक फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि त्याने 9 चेंडूत 35 धावा कुठल्या आपल्या संघासाठी. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी केली आणि 35 धावा कुठे फक्त 9 चेंडू घेतले आणि 388 स्ट्राईक रेटने चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर पहिल्या सामन्यात मी एन्जॉय करत आहात तो गोरेगाव बॉयज विरुद्ध विक्रोलन्स. या स्पर्धेचा आता पहिला दिवस आहे 9 एप्रिल 2016. समृद्धी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून आयोजित ज्यांचे आमचे ऑफिशियल्स आहेत या समृद्धी चॅरिटेबल ट्रस्टचे म्हणजे विपुल रांका, निलेश काटे, प्रवीण कोठारी, राजेश पाटील, श्री नाईक, त्यानंतर अल्ताफ सलोत, त्यानंतर अँथनी जोसेफ, राकेश शर्मा आणि अजय सिंग हे आमचे सर्व ऑफिशियल्स यांच्या माध्यमातून स्पर्धेचं तुम्हाला आयोजन पाहायला मिळत आहे. CFA ट्रॉफी 2016 चिंतामणी फ्रेंड्स असोसिएशन चषक सन 2016. www.tenniscricket.in च्या माध्यमातून तुम्ही लाईव्ह टिकेट सुद्धा मी एन्जॉय करू शकता. राकेश शर्मा यांना मी विनंती करतो जर आमच्या व्यासपीठाजवळ यायचंय. राकेश शर्मा आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. पुरस्कर्ते या स्पर्धेचे जे आमचे स्पॉन्सर्स आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून लक्ष्मीदेवी डेव्हलपर्स यांनी खूप मोठी सहकार्य दिलंय या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. त्याचबरोबर प्रमुख सहकार्य या स्पर्धेचं ते म्हणजे प्रबोधन क्रीडा भवन या मैदानात ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्यानंतर विशेष सहकारी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी RCC स्पोर्ट्स क्लब, डनिल क्रिकेट क्लब आणि दीपक 11 यांनी खूप मोठं सहकार्य सढळ असते मदत केली स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. लॉट्स ऑफ थँक्स. हे सुद्धा याचा सुद्धा आवर्जून उल्लेख करावा की या मैदानावर प्रबोधन T20 लेदर क्रिकेट टुर्नामेंट सुद्धा कव्हर केली जाते जी मुंबई क्रिकेट असोसिएशन संलग्न आहे. सीझन 4चा सितारा सिद्धेश लाड म्हणजेच दिनेश लाड यांचा सुपुत्र ज्यांनी दिनेश लाड यांनी आपल्या भारताला रोहित शर्मा दिला त्यांचाच मुलगा सिद्धेश लाड आता मात्र मुंबई रणजी संघामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स देतोय आणि तोच कार्ड तुम्ही आता पाहू शकाल मुंबई इंडियन्स या संघामध्ये सुद्धा. आम्ही थोडासा ब्रेक घेत आहोत कारण आता त्या 56 धावांचा लक्ष्य गाठायचं आहे. 56 टू विन फ्रॉम द 6 ओव्हर. रिक्वायर रन रेट 9.33 च्या सरासरीने त्यांना 56 धावा. यंगस्टर
यापुढचा सामना लगेच सुरू होईल. फक्त आमच्याकडे नावं येणं बाकी त्या संघाची नावं की तुमच्यापर्यंत आम्ही सामना लगेच सुरुवात करू. आम्ही दोन्ही संघाला विनंती करेन की नाणेफेकीसाठी यायचं. 56 टू विन, 56 धावांचं लक्ष्य. विक्रोली संघ 3 षटकाखेर जर तुम्ही पहिलं लक्ष दिलं तर त्यांनी खूप चांगला सुरुवात केली होती. 3 षटकाखेर फक्त 17 धावा होत्या. सुरुवात होती म्हणजे योगेश आणि अमोलकडनं 3 षटकाखेर 17 धावा आणि त्यानंतर मध्ये संदीपने अप्रतिम फलंदाजी केली. 9 चेंडू तब्बल 35 धावा कुठल्या 388 स्ट्राईक रेटने आणि खूप चांगला परफॉर्मन्स दिला. यंगस्टर पापडी आणि चामुंडा 11 दोन्ही संघाच्या मी कर्णधाराला विनंती करतो की नाणेफेकीसाठी व्यासपीठाजवळ यायचंय. यंगस्टर पापडी आणि चामुंडा 11 यांच्यामध्ये हा सामना इथे होणार आहे. आय थिंक काही खेळाडू आमचे तिथे उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून सुद्धा इथे तुम्ही सामना एन्जॉय करू शकाल. चामुंडा 11 आणि यंगस्टर पापडी. आम्ही थोडासा ब्रेक घेत आहोत पण 56 धावांचं लक्ष्य कशा प्रकारे पूर्ण करणार तो म्हणजे गोरेगाव बॉयज संघ. आणि यासाठी मी यामध्ये येतो कॉमेंट्री बॉक्समध्ये राष्ट्रभाषा हिंदीतून शेहजाद यांना. धन्यवाद. ज्यादा जरूरी है. इसी बीच छेड़ा की अगली गेंद सामना करने के लिए तैयार. फिर से एक बार खुद कप्तान. इस बार बहुत ही बढ़िया गेंद थी, तेज तर्रार गेंद थी. गति के साथ साथ गेंद में थोड़ी सी उछाल नजर आई. बल्लेबाज जब तक कि अपने बल्ले का मुंह खोलते गेंद शरीर से जा टकराई. गेंद डॉट के रूप में. अच्छी वापसी, छेड़ा अच्छी वापसी करते हुए नजर आ रहे हैं. ये कहा जा सकता है कि अब जो जीत का आंकड़ा है पहली ओवर में ही ये दृश्य नजर आता हुआ कि ये जो लक्ष्य है काफी कठिनाइयों भरा होगा. इस लक्ष्य का पीछा करना यानी लोहे के चने चबाने जैसा होगा. इस बीच ये गेंद बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेल दिया. गेंद एक्स्ट्रा कवर और पॉइंट के बीच में से निकलती हुई 4 या फिर 2, ये देखना जरूरी. अंपायर के इशारे का इंतजार. अंपायर का इशारा. यस, 4 रनों के लिए. बिल्कुल बहुत ही बढ़िया स्ट्रोक. देख सकते हैं कि पॉइंट और एक्स्ट्रा कवर के बीच में से खेला गया स्ट्रोक.
थोड़ी सी मिसफील्डिंग जरूर एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी द्वारा दिखी, लेकिन गेंद तेज गति से निकलती हुई 4 रनों के लिए। इस 4 रन की मदद से स्कोर ने लगाई छलांग, स्कोर जा पहुंचा 5 रनों पर। अब कहा जा सकता है कि छेड़ा की यहां पर गेंद पर प्रहार करने का निर्णय किया है, कोशिश जारी है, इन रनों की रफ्तार को तेज करने की कोशिश अब तक के जारी। कप्तान संतोष फिर से एक बार सामना करने के लिए तैयार छेड़ा का। इसी बीच ये गेंद इस बार काफी तेज तर्रार गेंद थी, तेज गति की गेंद थी, जागते रहो का आदेश देती हुई गेंद कीपर के दास्तानों में सुरक्षित डॉट के रूप में जाती हुई गेंद। गेंदबाजी की कमान संभाली है गेंदबाज छेड़ा ने। छेड़ा एक अनुभवी गेंदबाज है, एक बेहतरीन गेंदबाज के रूप में जाने और पहचाने जाते हैं। और साथ ही साथ अगर संतोष की बात करें तो शुरुआत अच्छी दी है, एक स्टार्ट अच्छा दिया है। एक शुरुआत के साथ साथ देखते हैं इसका अंत किस तरीके का होता है, इस मैच का जीत का सेहरा किसके सर होता है। इस बार ये गेंद बहुत ही बढ़िया तरीके से फ्लिक किया है, गेंद कारपेट के सहारे जब तक के डीप मिड विकेट के खिलाड़ी गेंद को फील करते, एक रन तेज कदमों से पूरा किया। एक रन से ज्यादा कुछ नहीं, एक ही रन से संतुष्ट, एक रन से ज्यादा कुछ नहीं। इस एक रन की मदद से स्कोर आगे खसकता हुआ, स्कोर आगे बढ़ता हुआ, स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 6 रन। पहला ओवर प्रगति पथ पर है, छेड़ा बहुत ही बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं, सटीक लाइन और लेंथ पर गेंदबाजी करते हुए खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे हैं, बल्लेबाजों को पूरी तरीके से बांधे रखा है। लेकिन फिर भी कहा जा सकता है कि संतोष ने एक चौका जड़ने में कामयाबी हासिल जरूर की थी। इस बार लेफ्ट हैंडर बल्लेबाज सामना करने के लिए तैयार है, मिहिर सामना करेंगे, मिहिर छेड़ा का। छेड़ा फिर से एक बार अपने बॉलिंग मार्ग पर 10 से 15 कदमों के साथ इस बार हल्के हाथों से खेलने का प्रयास, बहुत ही बेहतरीन फॉलो थ्रो में गेंद को फील्ड किया, कोई रन नहीं। इसी के साथ एक ओवर की समाप्ति होती हुई, एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 6 रन बिना कोई विकेट गंवाए गोरेगांव बॉयज की टीम का। डाल सकते हैं स्कोरबोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 6 रन। लक्ष्य काफी बड़ा है, 56 रनों का यहां पीछा करती हुई गोरेगांव बॉयज की टीम अब तक के नजर आती हुई। अब जीत के लिए कहा जा सकता है कि 5 ओवरों में लगभग 50 रनों की जरूरत। रिक्वायर रन रेट की अगर बात करते हैं तो लगभग 10 का रिक्वायर रन रेट यहां पर नजर आता हुआ। इस लक्ष्य को पार करना कितना महत्वपूर्ण है इन्हें पता है, क्योंकि ये होम ग्राउंड है उनका, और जाहिर सी बात है होम ग्राउंड पर पहली मैच में ही यहां पर अगर ये टीम बाहर का रुख लेती है तो काफी अफसोस भरी बात कहा जा सकती है। इसलिए परफॉर्मेंस करना ज्यादा जरूरी है, क्योंकि 10 रन प्रति ओवर के अनुसार बल्लेबाजी करनी है। और ऑपोजिट में जो टीम है काफी नामी गिरामी टीम है, काफी बेहतरीन टीमों की लिस्ट में शुमार होने वाली टीम है विक्रोलियंस। ये दोनों ही टीमों की अगर बात करते हैं तो दोनों ही टीमें अब जीत के लिए जरूर अपना 100% एफर्ट लगाएंगी। गेंदबाजी की कमान देखते हैं किस गेंदबाज के हाथ में सौंपी गई है। वैभव को गेंदबाजी की कमान संभालनी होगी। इसी बीच वैभव की पहली गेंद थोड़ी सी शॉर्ट पिच गेंद थी, बैट का अंदरूनी किनारा लगता हुआ गेंद थर्डमैन की दिशा में, 1 रन का इशारा अंपायर की तरफ से आता हुआ। इस 1 रन की मदद से स्कोर आहिस्ते आहिस्ते धीमी गति से बढ़ता हुआ लगभग कहा जा सकता है 7 रनों पर। पहली ओवर की समाप्ति के बाद विक्रोलियंस का पहले अगर स्कोर देखते हैं, स्टार्टिंग की अगर बात करते हैं, शुरुआती दौर में जब मैच की शुरुआत हुई थी पहली ओवर की समाप्ति के बाद 5 रन थे और उस वक्त विकेट जरूर गिरे थे दूसरी ओवर में, लेकिन संदीप ने आकर जो ताबड़तोड़ बल्लेबाजी की, अपनी टीम को एक अच्छे मुकाम पर, अच्छे स्टेज पर खड़ा किया। इस बार ये गेंद काफी करारा प्रहार, गेंद पॉइंट बाउंड्री की तरफ 4 रनों के लिए। What a stroke, beautiful stroke.
मानो बंदूक से गोली निकली हो, इतना तेज तर्रार स्ट्रोक, बुलेट स्ट्रोक कहा जा सकता है। पॉइंट के खिलाड़ी कितना डीप में तैनात थे, फिर भी गेंद हाथों में नहीं समाई, इतनी तेज गति से निकलता हुआ ये चौका। इस 4 रन की मदद से स्कोर ने लगाई छलांग, 2 आंकड़ों में स्कोर दर्शाता हुआ 11 रन। इस बीच ये गेंद थोड़ी सी शॉर्ट पिच गेंद थी, जब तक के बल्ले का मुंह खोला, बल्ले का फेस खोला, गेंद जरूर शरीर से जा टकराई। अंपायर का इशारा लेग बाइस के रूप में नजर आता हुआ, अतिरिक्त रनों में 1 रन जुड़ता हुआ, स्कोर आगे बढ़ता हुआ, स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 12 रन। दूसरा ओवर प्रगति पथ पर है, जीत के लिए लगभग काफी ज्यादा रनों की और दरकार है। 56 रनों का पीछा करती हुई गोरेगांव बॉयज की टीम अब तक के स्कोर दर्शाता हुआ 12 रन, लगभग कहा जा सकता है कि अब 44 रनों की और जरूरत है इस मैच को अगर जीतना है। तारीफ करनी होगी बल्लेबाज संतोष की, लगभग 2 चौके अब तक के जड़ चुके हैं, ताबड़तोड़ कहा जाएगा। हर ओवर में 1 चौके का योगदान अब तक के उनका नजर आता हुआ। अगली गेंद लेकर फिर से एक बार तैयार गेंदबाज वैभव अपने बॉलिंग मार्ग पर। इसी बीच ये गेंद इस बार फ्लिक किया है, गेंद जा रही है डीप मिड विकेट की दिशा में, 1 रन जरूर मिलेगा। 1 रन से संतुष्ट, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। यहां पर सिंगल डबल से काम नहीं बनेगा, हर ओवर में लगभग 1 से 2 बड़े स्ट्रोक खेलना जरूरी, इस लक्ष्य को अगर पार करना है तो। और जिस तरीके से हमारे प्रसाद सर बता रहे थे कि कुछ ही वक्त बाकी है सुप्रीमो चषक शुरू होने की कगार पर, तो मैं जरूर कहना चाहूंगा कि उस चषक को कहा जा सकता है टेनिस का वर्ल्ड कप। उस ट्रॉफी को कहा जा सकता है वर्ल्ड कप टेनिस क्रिकेट का, काफी बड़ा नाम उस टूर्नामेंट का। लेकिन इस प्रतियोगिता की अगर बात करते हैं तो आज के दिन से जो शुरुआती दौर की अगर बात करें तो ऑल ओवर मुंबई में 3 प्रतियोगिता शुरू है, जिसमें सबसे बड़ी इनामी राशि इस ग्राउंड पर यानी प्रबोधन ग्राउंड पर हम देख रहे हैं इस टूर्नामेंट के माध्यम से, CFA टूर्नामेंट के माध्यम से। इसी बीच अंपायर का इशारा आता हुआ, नो बॉल का इशारा अंपायर की तरफ से आता हुआ, और साथ ही साथ फ्री हिट यहां पर घोषित किया गया है। अंतरराष्ट्रीय क्रिकेट के अनुसार हर नो बॉल पर फ्री हिट घोषित की जाती है। यह चीज हम अपने कमेंट्री बॉक्स के माध्यम से आप तक के पहुंचाते हुए, इसके बाद का जो मुकाबला होगा चामुंडा 11 वर्सेस यंगस्टार पापड़ी, दोनों ही टीम के कैप्टन, अगर मेरी आवाज आप तक के पहुंच रही हो तो आपको टॉस के लिए हमारे कमेंट्री बॉक्स के पास आना है। इसके बाद का जो मुकाबला होगा दोनों ही टीम के कैप्टन रेडी पोजीशन में रहे। इस बार लो फुल टॉस गेंद थी, गेंद को सही तरीके से यूज नहीं कर पाए। गेंद जब तक की फील्ड की जाती 1 रन जरूर मिलता हुआ, लॉन्ग ऑन के खिलाड़ी ने गेंद को फील्ड किया था, रिसीव किया, जब तक के थ्रो किया 1 रन, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। लो फुल टॉस गेंद, थोड़ी सी ओवर पिच गेंद, ये सब गेंदों को इस वक्त में छोड़ना, इस वक्त में बकशना, यानी अपनी टीम को बैकफुट पर लाकर खड़े करने जैसा होता है। स्कोर पर नजर डालते हैं, स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 15 रन हो चुके हैं। जीत के लिए लगभग 41 रनों की और जरूरत है इस मैच को अगर गोरेगांव बॉयज को जीतना है। गेंदबाज वैभव काफी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, बहुत ही तेज तर्रार गेंदबाज है, अपने अनुभव का पूरी तरीके से प्रचारण करते हुए। इस बार फुल लेंथ गेंद थी, ब्लॉक हॉल में डाली गई गेंद, इस गेंद को बिल्कुल कहा जा सकता है कैंसर डिलीवरी। इस गेंद पर बल्लेबाज सिर्फ अपनी विकेटों को बचाते हैं, ना कि कोई बड़े स्ट्रोक खेलने जाते हैं। इसी के साथ ओवर की समाप्ति होती हुई, 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर स्कोर थमा हुआ, रुका हुआ, लगभग 15 रन बिना कोई विकेट गंवाए यहां पर गोरेगांव बॉयज की टीम का। इस ओवर के बाद जरूर ग्राउंड के अंदर आप पानी लेके जा सकते हैं। तो दोस्तों आप देख रहे हैं CFA ट्रॉफी 2016, बहुत ही बेहतरीन और सुंदर क्रिकेट का आयोजन और नियोजन, जितनी तारीफ की जाए उतनी कम। और साथ ही साथ अब YouTube के माध्यम से भी इस प्रतियोगिता को देख सकते हैं। कवर कर रहे हैं हमारे संतोष नानेकर, जो कि टेनिस क्रिकेट .in के कर्ता धरता है कहा जाएगा।
और उनकी एक सोच थी कि टेनिस क्रिकेट को भी एक ऐसा स्टेज मिले जो लोगों तक डायरेक्ट पहुंचे, और आज उनकी सोच, उनका जो माध्यम था क्रिकेट के बारे में, वो पूरी तरीके से सक्सेसफुली होता हुआ काफी जनों का इनके साथ योगदान रहा है। इसी बीच ये गेंद, बहुत ही बढ़िया गेंद, गेंदबाज की कमान पर आए हैं छेड़ा, और वाकई में बहुत ही बढ़िया गेंद की है। बल्लेबाज भाग्यशाली रहे कि गेंद को छेड़ा नहीं उन्होंने, नहीं तो दुर्घटना घटने के आसार हो सकते थे। बिल्कुल काफी बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं। छेड़ा इस बार सामना करने के लिए तैयार है संतोष। अगली गेंद, इसी बीच छेड़ा की शॉर्ट पिच गेंद थी, बैकफुट पर हटकर खेल दिया, गेंद पॉइंट की दिशा में। 1 रन जरूर मिलेगा, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। छेड़ा एक अनुभवी गेंदबाज है, टीम के लिए लाए हैं, तीसरा ओवर लेकर आए हैं, और व्यक्तिगत कहा जा सकता है कि खुद का दूसरा ओवर लेकर छेड़ा तैयार है। इसके बाद का जो मुकाबला होगा, दोनों ही टीम के कैप्टन से मैं रिक्वेस्ट करूंगा आपको, यंगस्टर पापड़ी वर्सेस चामुंडा 11, यंगस्टर पापड़ी वर्सेस चामुंडा 11, दोनों ही टीम के कैप्टन, आपको टॉस के लिए हमारे कमेंट्री बॉक्स के पास आना है। इसी बीच ये गेंद, इस बार काफी करारा प्रहार, गेंद डीप मिड विकेट की दिशा में, बहुत ही बढ़िया स्ट्रोक था, बहुत ही करारा प्रहार था, लेकिन 2 से ज्यादा कुछ नहीं। गेंद अगर बाउंड्री लाइन यानी झाड़ों को पार कर जाती है तो जाकर 6 मिल सकता है, और कोशिश अच्छी थी। चलिए, कहा जा सकता है कि कुछ नहीं तो कुछ सही, 2 रनों का जरूर इजाफा। इस 2 रन के साथ स्कोर दर्शाता हुआ 18 रन। इसी बीच ये गेंद, इस बार बड़ा स्ट्रोक करने की कोशिश थी, लेकिन 1 रन जरूर मिलेगा, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। इस 1 रन की मदद से स्कोर खसकता हुआ 19 रनों पर। 19 रन हो चुके हैं। जीत के लिए लगभग अभी भी कहा जा सकता है कि काफी ज्यादा रनों की जरूरत, 37 रनों की और दरकार है, 37 रनों की और जरूरत है। गेंदबाजी की कमान पर है गेंदबाज छेड़ा, और सामना करने के लिए तैयार है संतोष, जो कि इस टीम के कप्तान है। अब तक के बड़ा स्ट्रोक उनके बल्ले से ही देखने मिला। इस बीच परफेक्ट टाइमिंग, परफेक्ट प्लेसमेंट, गेंद डीप मिड विकेट बाउंड्री की तरफ, 6 रनों के लिए। बिल्कुल कहा जा सकता है कि खरबूजे को देखकर ही खरबूजा रंग बदलता है। महिल ने बड़ा स्ट्रोक किया इस ओवर में, लेकिन नहीं कामयाब हो पाए, तो उसी तरीके से संतोष ने पलटवार किया। थोड़ी सी शॉर्ट पिच गेंद, परफेक्ट टाइमिंग, परफेक्ट प्लेसमेंट, बैट से निकलती है सुंदर सी धुन, और गेंद सीमा रेखा पार, 6 रनों के लिए। इस 6 रन की मदद से स्कोर ने लगाई छलांग, स्कोर जा पहुंचा 25 रनों पर। जीत के लिए लगभग 31 रनों की और दरकार है। तीसरा ओवर प्रगति पथ पर है, और गेंदबाज छेड़ा अब थोड़े से महंगे साबित होते हुए, अब कहा जा सकता है कि यहां पर गोरेगांव बॉयज थोड़ी सी पकड़ बनाने की कोशिश में। इसी बीच ये गेंद, इस बार काफी करारा प्रहार, गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ, 1 रन तेज कदमों से पूरा किया। खूबसूरत फील्डिंग, सुंदर सा थ्रो, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। अब जीत के लिए 30 रनों की दरकार, 30 रनों की जरूरत, 18 गेंदें शेष, और रनों की जो दरकार है वो है 30। बिल्कुल, आप काफी बड़े पैमाने पे इस प्रतियोगिता को देख रहे हैं, जिस प्रतियोगिता का नाम है CFL चषक 2016। इसके नियम काफी कड़क हैं, इसके नियम का आपको पालन करना है, नहीं तो आपको पेनल्टी का सामना करना पड़ सकता है। सबसे पहला डिसीजन, अंपायर की अनुमति के बिना अगर आप ग्राउंड के अंदर प्रवेश करते हो, वो आपका 12वां खिलाड़ी हो या आपको कोई भी चीज की जरूरत हो ग्राउंड के अंदर, तो आप पहले अंपायर से अनुमति लें और फिर उसके बाद ग्राउंड में आपको प्रवेश करना है। अगर आपने परमिशन नहीं ली और डायरेक्ट ग्राउंड के अंदर आपने प्रवेश किया, तो डायरेक्ट 5 रनों की पेनल्टी आपको दी जाएगी। ये चीज को ध्यान में रखना है, ये चीज को लक्ष्य में रखना है। अगर ना समझ में आए तो लिखकर जेब में रखना है कि ये पेनल्टी काफी महंगी साबित हो सकती है। इस बार नए गेंदबाज, काफी तेज तर्रार गेंद, काफी तेज गति की गेंद। बल्लेबाज संतोष जब तक के अपना मुंह खोलते गेंद बल्ले का, गेंद तेज गति से
कीपर के दास्तानों में सुरक्षित डॉट के रूप में। इस डॉट के साथ साथ अच्छी वापसी, अच्छी कोशिश वापसी करने की, और गेंदबाज वैभव खुद का दूसरा ओवर और टीम के लिए लगभग चौथा ओवर लेकर आए हैं। जीत के लिए अभी भी कहा जा सकता है कि गेंदें बची है 17 और रनों की जो दरकार है वो है लगभग 30। 17 गेंदों में 30 रनों की जरूरत। अब यहां पर मैच थोड़ा थोड़ा नजदीक आता हुआ। इसी बीच ये गेंद फुल टॉस गेंद थी, काफी करारा प्रहार, गेंद एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ, 4 रनों के लिए। कोई कसर जो रह रही है। त्या खेळाडूने झेल सोडले, त्या खेळाडूने 35 धावा कुठल्या आणि त्याच 35 त्याने आपल्या संघासाठी त्या कुटण्याची गरज आहे आणि तीच फलंदाजी आपल्या संघासाठी करतो ऍज अ कॅप्टन। बिल्कुल कहा जा सकता है अब कप्तानी पारी खेल रहे हैं। गलती हुई, चूक हुई, चलिए कोई बात नहीं, लेकिन अब जो हो रहा है वो काबिले तारीफ। इसी बीच ये गेंद, इस बार पटकी हुई गेंद थी, मिस टाइमिंग, सो गेंद हवा में और ये बाउंड्री लाइन की तरफ, 6 रनों के लिए। Sexy bitch. क्या बात है, जितनी तारीफ की जाए संतोष की उतनी कम। अब इनको रोकना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है। पहली गेंद डॉट की थी यहां पर वैभव ने अच्छी गेंदबाजी के माध्यम से, अब यहां पर लाइन और लाइन से भटकते हुए और संतोष जमकर खबर लेते हुए। इसी बीच ये गेंद, इस बार ये गेंद बैकफुट पर जाकर एक्स्ट्रा कवर्स के क्षेत्र में खेलने का पहले से ही मन बना लिया था। स्ट्रोक को खेलना चाह रहे थे लेकिन नाकामयाबी हाथ लगती हुई। स्कोर बोर्ड पर नजर डालते हैं। स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 42 रन और जीत के लिए रनों की जो दरकार है बिल्कुल कहा जा सकता है 14 रन। 13 गेंदों में 14 रन की जरूरत है। मैच का दृश्य पूरी तरीके से चेंज कर दिया है। यहां पर संतोष ने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की है, ताबड़तोड़ बल्लेबाजी की है। इसी बीच ये गेंद, इस बार ये गेंद कीपर की थोड़ी सी चूक, गेंद डिक्लेयर जोन में जाती हुई, 1 रन का इशारा अंपायर की तरफ से आता हुआ और साथ ही साथ ओवर की समाप्ति होती हुई। लगभग 4 ओवरों की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 43 रन और साथ ही साथ एक बेहतरीन पार्टनरशिप, ये जरूर कहा जाएगा। थैंक यू डीजे। दोनों टीम के कैप्टन आपको टॉस के लिए यहां पर आमंत्रित किया जा रहा है। यंगस्टर पापड़ी वर्सेस चामुंडा 11 दोनों ही टीम के कैप्टन आपको टॉस के लिए यहां पर आमंत्रित किया जा रहा है। तो चलते हैं ग्राउंड की तरफ, रुख करते हैं और मैं
संतोष बंसर से रिक्वेस्ट करूंगा, आपको यहां पर आना है। संतोष जी बंसर, जहां कहीं पे भी हो प्लीज आपको यहां पर आना है। गेंदबाजी की कमान संभाली है कमल ने, और पार्टनरशिप की अगर बात करते हैं तो जरूर इस गेंद के बाद हम आप तक के पहुंचाएंगे। इसी बीच ये गेंद इस बार बहुत ही बढ़िया तरीके से खेल दिया, गेंद जा रही है लॉन्ग ऑन की दिशा में, खूबसूरत फील्डिंग, एक रन से ज्यादा कुछ नहीं। अक्सर हम कहते हैं कमेंट्री बॉक्स के माध्यम से कि अगर बिल्कुल बिजनेस में पार्टनरशिप अच्छी हो तो कारोबार अच्छा चलता है, मियां और बीवी के बीच में पार्टनरशिप अच्छी हो तो संसार अच्छा चलता है, और विकेटों के बीच में अगर पार्टनरशिप अच्छी हो तो इस तरीके का रनों का पहाड़ देखने मिलता है। और स्कोर की अगर बात करते हैं तो स्कोर बोर्ड पर स्कोर अब दर्शाता हुआ 44 रन, 44 रन हो चुके हैं। जीत के लिए 56 रनों का पीछा करना था, और बखूबी बहुत ही सुंदर तरीके से इस लक्ष्य का पीछा करते हुए दोनों ही बल्लेबाज। और मैं रिक्वेस्ट करूंगा माननीय श्री सुहास जी लाड़के सर, आपके शुभ हाथों से इस मैच का टॉस किया जाए। इस बार ये गेंद काफी तेज तर्रार गेंद थी, तेज गति की गेंद थी, कीपर ने गेंद को रिसीव किया, गेंद शरीर से जा टकराने के बाद गेंद को फील्ड किया गया, लेकिन यहां पर जोरदार अपील में उत्साह ज्यादा, आत्मविश्वास की कमी जरूर नजर आई। बहुत ही बेहतरीन क्रिकेट की मेजबानी, बहुत ही बढ़िया क्रिकेट का ये महामेला कहा जा सकता है, महासंग्राम, क्रिकेट का बहुत ही बड़ा युद्ध यानी कहा जाएगा बिल्कुल CFA क्रिकेट प्रीमियर लीग। इस बीच ये गेंद जाती हुई पॉइंट के क्षेत्र में, एक रन जरूर पूरा किया है, एक रन से ज्यादा कुछ नहीं। चिंतामणि फाउंडेशन एसोसिएशन की तरफ से बहुत ही खूबसूरत और बेहतरीन क्रिकेट का ये मेला कहा जाएगा, क्रिकेट महासंग्राम, सुंदर और बेहतरीन, जिसकी इनामी राशि रोक रकम 2 लाख रुपए और आन बान शान की ट्रॉफी देख सकते हैं। खूबसूरत चमचमाती ट्रॉफी, लगभग कहा जाएगा कि 4 फुट के आसपास की, ये 4.5 फुट के आसपास की ट्रॉफी है, काफी बेहतरीन ट्रॉफी है, सुंदर ट्रॉफी है। देखें अंतिम और आखिरी दिन किसके बंगले की शान बनेगी, किसके ऑफिस की जान बनेगी ये ट्रॉफी। इसी बीच ये गेंद जरूर फील्ड किया गया, हाँ ना के इशारे, डायरेक्ट हिट करने का प्रयास, नजदीकी मामला हो सकता है, लेकिन यहां पर 2 रन लेने में सक्षम और कामयाब दोनों ही बल्लेबाज। अब स्कोर बोर्ड पर नजर डालते हैं। स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 47 रन, 47 रन हो चुके हैं, और लगभग जीत के लिए 9 रनों की जरूरत। 8 गेंदों में 9 रन, 8 गेंदों में 9 रन, और कहा जाएगा कि गोरेगांव बॉयज को यह पता था कि 56 रनों का पीछा किस अंदाज में करना है, क्योंकि ये उनका होम ग्राउंड है, और होम ग्राउंड पर बेहतरीन परफॉर्मेंस करते हुए 8 रनों की जरूरत। इस बीच ये गेंद खेल दिया है, गेंद जा रही है डिक्लेयर जोन में, 1 रन जरूर मिलेगा, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। क्या यह मैच अंतिम और आखिरी ओवर तक के जाएगा, क्या यह मुकाबला अंतिम और आखिरी गेंद तक के जाएगा, यह देखना जरूरी, क्योंकि दोनों ही टीमें नामी ग्रामी टीमें हैं। एक तरफ है विक्रोलियंस, एक विक्रोली की जानी मानी टीम, बेहतरीन टीमों की लिस्ट में शुमार होने वाली टीम, और एक तरफ है गोरेगांव बॉयज, ये भी काफी बेहतरीन खिलाड़ी है, इनके पास भी सितारों से सजी टीम है, और दोनों ही टीम जीत के लिए जद्दोजहद करती हुई विकेटों के बीच में। चलते हैं फिर से एक बार गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर। कमल इस बार बड़ा स्ट्रोक करना चाह रहे थे, गेंद सही तरीके से बल्ले पर नहीं आई, चहलकदमी करते हुए 1 रन पूरा किया, और लगभग थोड़ी सी वाइड थ्रो आता हुआ और 2 रनों का और इजाफा। अब जीत के लिए सिर्फ और सिर्फ 6 रनों की जरूरत, और 50 रन यहां पर पार्टनरशिप, दिस इज द हाईएस्ट पार्टनरशिप ऑफ गोरेगांव बॉयज। दोनों ही खिलाड़ियों की जितनी तारीफ की जाए उतनी कम। 6 गेंदों में 6 रनों की जरूरत। तो फिर मैं अपने आप की भी नहीं सुनता। मेरे नाम के दिल
थैंक यू डीजे। 6 गेंदें 6 रन। मैच अभी भी 50-50% दोनों ही टीमों के पक्ष में है। एक आधा गेंद, 1 से 2 गेंदें अगर डॉट होती हैं, एक आधा विकेट अगर मिलता है तो मैच में वापसी की जा सकती है। इस बार ये गेंद जोरदार अपील में उससे ज्यादा हो, ये दुर्घटना काफी महंगी साबित हो सकती है। कप्तान जो कि संतोष 36 रन बनाकर पवेलियन के लौटते हुए। बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं, परफेक्ट लाइन और लेंथ पर बल्लेबाज को खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे हैं। रनों को रोकने के लिए अब यहां पर जरूर चक्रव्यूह रचा जाएगा। अब फील्डिंग के माध्यम से सिंगल रनों को बचाना जरूरी होगा। और कहा जा सकता है कि जो विक्रोली टीम के कैप्टन है, विक्रोलियंस के जो कैप्टन है अमूल मात्रे, कैप्टन कूल के नाम से मशहूर है, काफी बेहतरीन कैप्टनशिप करते हैं। और अब इनका चक्रव्यूह देख सकते हैं, तो देखते हैं क्या चक्रव्यूह में फंस पाते हैं बल्लेबाज या फिर इस चक्रव्यूह को तोड़कर निकलते हैं। एक देखा जा सकता है कि सिली मिड ऑफ पर खिलाड़ी को तैनात किया गया है, एक शॉर्ट पॉइंट खुद कप्तान नजर आते हुए रनों को रोकने के लिए। इसी बीच ये गेंद राहुल की, इस बार ये मिस टाइमिंग स्ट्रोक, गेंद बाउंड्री लाइन की तरफ, 4 रनों के लिए कैच हो सकता था, लेकिन योगेश अपना बैलेंस नहीं बना पाए। थैंक यू डीजे। पूरी तरीके से इस कैच को अगर लपका जाता तो मैच में रोमांच होता। अक्सर कमेंट्री बॉक्स के माध्यम से हम कहते हैं कि टेक द कैच एंड विन द मैच, पकड़ो कैच और जीतो मैच। इस वक्त में इस तरीके की गलती, यानी इस प्रतियोगिता से बाहर का रास्ता। और एक बड़े खिलाड़ी हैं योगेश, काफी बड़ा नाम है, टेनिस क्रिकेट के एक बड़े सितारे हैं, और वो इस वक्त में गलती कर रहे हैं, तो इसका मतलब कहा जा सकता है कि लक फैक्टर पूरी तरीके से गोरेगांव बॉयज के पक्ष में नजर आता हुआ। इस बार ये गेंद, दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी, कहा जा सकता है परफ्यूम डिलीवरी, टप्पा खाने के बाद गेंद में उछाल और गति का पूरी तरीके से प्रदर्शन करती हुई गेंद। अगर विक्रोलियंस की अगर बात करते हैं तो लगभग 6 से 7 विकेटें जा चुकी हैं, और यहां पर अगर बात करते हैं गोरेगांव बॉयज की तो एक ही विकेट नजर आता हुआ। बिल्कुल जीत से सिर्फ और सिर्फ एक कदम दूर यहां पर नजर आती हुई गोरेगांव बॉयज की टीम। अगर इक्वल भी होता है तो भी ये मैच का श्रेय टॉस के ऊपर भी नहीं। और इसी के साथ विनिंग स्ट्रोक, इस मैच को जीत लिया है गोरेगांव बॉयज ने। कांग्रेचुलेशन गोरेगांव बॉयज एंड हार्ड लक ऑफ विक्रोलियंस। लंडन हो या लंका, कुंजे रे चारों ओर।